नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या फार्मवरच व्हिडिओ आहे जय मल्हार डेअरी फार्म पनवेल. 6 मुरा रेड्या आहेत गाभण, सगळ्या गाभण आहेत मित्रांनो, 6ची 6. तर सगळ्या रेड्यांचा व्हिडिओ सविस्तर दाखवणार आहे. ह्या रेड्या जय मल्हार डेअरी फार्म पनवेल या ठिकाणी आता सगळ्या रेड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक रेडीची व्यवस्थित डिटेल्स तुम्हाला दाखवणार आहे. तर ज्या शेतकरी बंधूंना खरेदी करायचे असतील त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1 नंबर पासून सुरुवात करतो. तर व्हिडिओ मधली 1 नंबरची म्हैस आहे मित्रांनो, रेडी आहे, बघू शकता तुम्ही. साधारणतः सगळ्या रेड्या 2 दात ते 4 दातच्या दरम्यान आहेत. एखादा दात इकडे तिकडे असू शकतो, सगळ्यांचे दात आपण नाही बघितलेले. तर शिंगांची साईज वगैरे मुर्रा रेड्या आहेत मित्रांनो, आणि फुल मापाची अख्ख्या मापाची रेडी आहे, ही सुद्धा बघू शकता. चेहरा वगैरे, मुराचे कॅरेक्टर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवणारे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही रेडी साधारणतः एक 2.5 ते 3 महिन्याची गाभण, एवढीच रेडी, थोडी कमी दिवसाची गाभण आहे. बाकी सगळ्या जास्त दिवसाची गाभण आहे. दाखवतो हात वगैरे लावून. फुल मापाची पुठ्ठा वगैरे ह्या साईडला आठवतो. पुठ्ठा वगैरे चांगला आहे. शेपटाची साईज, सगळ्या रेड्यांना व्यवस्थित 4 सड आहेत. कोणत्या रेडीला 5वं सड, जॉईंट सड किंवा अंतर कमी जास्त असं काही नाही. सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत. पूर्ण जेड ब्लॅक आहे, बघू शकता ही पण. आणि मुराची क्वालिटी तुम्हाला दिसतच असेल. सडांची साईज वगैरे, सड सुद्धा व्यवस्थित आहे, बघू शकता. 4ही सडातलं अंतर वगैरे चांगलं आहे. आणि हे बघणं खूप गरजेचं असतं ज्यावेळेस तुम्ही रेड्या खरेदी करत असाल. जास्त दिवस तुम्हाला रेड्या सांभाळायच्या असतील, रेड्या ठेवायच्या असतील, तर सड व्यवस्थित असणं हे गरजेचं असतं. कारण की मेन पर्पज आहे आपला दूधचा, त्याच्यामुळे सड व्यवस्थित असणे पाहिजे. व्हिडिओ मधली 1 नंबरची रेडी आहे. 2.5 ते 2.25 दरम्यानची गाभण्याची एक पाशी हटवलेल्या साईडला. ही 2 नंबरची रेडी बघू शकता. ही पण मुराचीच रेडी आहे. मोठ्या मापाच्या रेड आहेत मित्र, या म्हशीच्या मापाच्या रेड आहेत, 2 पूर्ण साईजच्या. ही पण कासाला लागलेली आहे, बघू शकता. हिची कास वगैरे तुम्हाला दिसत असेल. आणि चेहरा वगैरे व्यवस्थित आहे. कोणत्या रेडीमध्ये बात बट्टा किंवा काही फॉल्ट वगैरे नाहीये. सड हिचे पण व्यवस्थित आहे, ही पण कास करायला लागलेली आहे. आणि हाईट वगैरे चांगली आहे, चेहरा वगैरे पण चांगला आहे. आठवतीला आत्ताच मिल्क फेन वगैरे दिसत. पूर्ण मापाची रेडी आहे ही पण. ही साधारणतः 5, 5.5, 6 महिन्याच्या. तारीख आपल्याकडे नाहीये रेड्यांची, पण पूर्ण कास दिसायला लागली. आणि ही कास पहिल्या रेडीला 4 महिन्याच्या नंतरच दिसते, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ही 5-6 महिन्याच्या दरम्यानची असू शकते. तारीख आपल्याकडे नाहीये. 2 नंबरची रेडी व्हिडिओ मधले बघू शकता तुम्ही, एकदम चांगल्या क्वालिटीच्या. आणि कोणत्या रेडीच्या पायात वाकडा पाय, नखी वगैरे किंवा काय डोळा वगैरे कोणताही बात बट्टा किंवा फॉल्ट वगैरे नाहीये. खूप चांगल्या क्वालिटीच्या रेड्या आहेत. आणि अशा रेड्यांसाठी बरेच फोन येत असतात मला आधीमध्ये, पहिला रेड्या गाभण विक्रीसाठी आहेत का वगैरे वगैरे. तर आणि ट्रान्सफर वगैरे महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध होईल, ट्रान्सफरचा काय प्रॉब्लेम नाही होणार. ह्या 2 रेड्या झाल्या, 1 नंबर आणि 2 नंबर. तर व्हिडिओ मधली ही 3 नंबरची रेडी मित्रांनो, ही सुद्धा गाभण आहे, साधारणतः 5-6 महिन्याच्या पुढची असेल, आठवतीला. तर ही 3 नंबरची व्हिडिओ मधली आहे. हिची सुद्धा सगळ्यांच्या सडाची वगैरे, शेपटाची सगळ्यांची खात्री. हिने सुद्धा कास केलेली आहे थोडी. हिची सुद्धा कास, हिचे पण सड वगैरे व्यवस्थित आहे. पुठ्ठा वगैरे तुम्ही बघू शकता. शिंग वगैरे सगळं व्यवस्थित होता. आणि इकडे शेट आहेत वगैरे, महाराष्ट्रात काही नाही, बघू शकता. कासाची साईज, सड बघणं खूप गरजेचं असतं गाभण मध्ये. हिला सुद्धा आत्ताच मिल्क फेन वगैरे दिसते, आठव. ही 3 नंबरची व्हिडिओ मधली रेडी. आणि सगळ्या पातळ चमडीच्या आहेत एकदम. खायला वगैरे काय नाही, बघू शकता. एकदम चमडी पातळ आहे. सगळ्या बघितलेल्या रेड्या, चांगल्या रेड्या आहेत, म्हणूनच आणलेल्या आहेत. जर कोणी नवीन फार्म करत असेल, कोणाला नवीन सेटअप चालू करायचा असेल, तर 2-3-4 महिने जीव नेऊन सेट होतील. आणि वेळेला की व्यवस्थित चांगल्या ठिकाणी दूध पण देतील. आणि मोठ्या किमतीला खूप आणण्यापेक्षा म्हशी हरियाणातून वगैरे, तर ह्या रेड्या बेटर आहेत माझ्या माहितीने. मागणी भरपूर आहे. आणि 6च रेड्या आहेत मित्र, फोन भरपूर येतील. परत असे पण काय फोन आले की तुम्ही विकायसाठी व्हिडिओ नाही टाकत वगैरे वगैरे. आता प्रत्येक लोकांना तेवढं सांगू शकत नाहीये. 4-6 रेड्या पहिले 1-2 फोन मध्ये विकून जातात, आणि परत पण फोन येतात. त्याच्यासाठी व्हिडिओ मध्ये तारीख वगैरे आपण देतोय सुरुवातीलाच. तर ही 4 नंबरची रेडी आहे, बघू शकता. खूप चांगल्या क्वालिटीची रेडी. शिंगांची साईज वगैरे, कासाचं स्ट्रक्चर वगैरे बघू शकता. ही पण 7 महिन्याच्या दरम्यानची असू शकते किंवा तारीख एक्झॅक्ट नाही, पण सड वगैरे हिचे पण छान आहेत. आणि चांगली कासाची साईज करायला लागलेली आहे. शिंग पण चांगले आहेत, आठवतीला.
पाठीमागून कास दिसते बघा. थोडे महिने वाढत चालले की हे कासाची साईज दिसन, शेपटाची साईज वगैरे याची पण पातळ चमडी आहे, पुट्टा वगैरे पण छान आहे. शिंगांची साईज पण बघू शकता. आता खाती जरा मुंडीकर जरा इकडे या साईडला. एकदम रिंग आहे, चेहरा बिरा बघू शकता. सोड ते व्हिडिओ मधली 4 नंबरची रेडी आहे. 4 नंबर ही 5 नंबरची रेडी बघू शकता तुम्ही. सगळ्या 2 दात 4 दातच्या दरम्यान आहेत. हिने पण कास केलेली, ही पण गाभण आहे. हिचे पण सड वगैरे बघू शकता तुम्ही. एवढं बारकाने का दाखवायचं मित्र, तुम्ही कुठेही जरी लांबून जरी खरेदी करत असाल तरी ज्यांना समोर येणं शक्य नाही, हटवलेल्या साईडला समोर येणं ज्यांना शक्य नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये बारीक बारीक गोष्टी दाखवतोय, सगळ्या गोष्टी दाखवतोय, पाय वगैरे शिंग सगळ्या गोष्टीमध्ये बघू शकता. हिला पाठीमागून कास दिसते आणि सगळ्या चांगल्या आहेत. कुठलीच जास्त मोठं व्हाईट शेपूट वगैरे नाही, 1-2 इंचापेक्षा व्हाईट कुठल्याच रेडीचं शेपूट सुद्धा नाहीये. ब्रीडला पण छान आहेत, व्हाईट शेपूट वगैरे नाही, काय नाही. आणि क्वालिटी चांगली आहे सगळ्यांची. पातळ चमडीचे आहेत, शांत स्वभावाचे आहेत, हात वगैरे लागेल पण असे एकदम काय हे नाहीत. लाथाड्या वगैरे नाही, काय नाही. ही 5 नंबरची व्हिडिओ मधली बघू शकता तुम्ही. आणि ही 6 नंबरची रेडी आहे. ही पण कवळी रेडी एकदम. ही पण गाभण आहे, साधारणतः 4.5 महिन्याच्या दरम्यानची. 6 नंबरची रेडी आहे बघू शकता तुम्ही. ही पण गाभण आहे. ही पण साधारणतः 4-5 महिन्याच्या दरम्यानची गाभण आहे. ही पण कासाला लागलेली आहे बघू शकता, सळ वगैरे. आणि सगळं जरी कोणाला चेक करून पाहिजे असले तरी चेक करून भेटतील. गाभणची खात्री आहे सगळ्या. 5 रेड्या तर कासाला लागलेल्या आहेत. 1 नंबरची लाच थोडी कास कमी आहे, कारण की ती अजून कमी दिवसाची गाभण आहे म्हणून. बाकी चेक जरी करायचे असले तरी चेक करून पण भेटतील. पाय वगैरे बघू शकता, खूर वगैरे एकदम व्यवस्थित येतात. चेहरा वगैरे कुठेही फॉल्ट वगैरे नाहीये. ही 6 नंबरची रेडी आहे व्हिडिओ मधली. तर ही 6 नंबरची रेडी मित्रांनो. ही 5 नंबरची रेडी आहे. पुन्हा एकदा दाखवतो व्हिडिओ मध्ये. ही 5 नंबरला आहे. ही 4 नंबरची रेडी आहे, जास्त कास केलेली. ही जरा जास्त महिन्याची असू शकते गाभण. ही 3 नंबरची. पुन्हा एकदा रिव्ह्यू करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ह्या सगळ्या रेड्या पनवेलला विक्रीसाठी आता. तर ही 1 नंबरची आणि ह्या 2 नंबरच्या सगळ्या रेड्या तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसल्या असतील. ज्या शेतकरी बंधूंना खरेदी करायच्या त्यांनी आपल्या नंबरला संपर्क करा. किंमत वगैरे तुम्हाला फोनवर सांगितली जाईल. किमतीविषयी फोनवर माहिती दिली जाईल. ज्या शेतकरी बंधूंना खरेदी करायचे असतील त्यांनी आपल्या मोबाईल नंबरला संपर्क करा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील, आपले व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असे चांगले चांगले व्हिडिओ आपण नेहमी घेऊन येत असतो. ज्या ज्या वेळेस विक्रीसाठीचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. ज्या शेतकरी बंधूंच्या मशीनची लाईव्ह मिल्किंग वगैरे करायची त्यांनी सुद्धा आपल्याला संपर्क करू शकता मित्रांनो. तर आजचा हा व्हिडिओ पनवेलवरूनच आहे. पत्त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, जय मल्हार डेअरी फार्म पनवेल, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, नवी मुंबई या ठिकाणी हा फार्म आहे. बऱ्याच शेतकरी बंधू फार्मच्या पत्त्यासाठी पण फोन करत असतात. तर तुम्हाला या रेड्या जर आवडल्या असतील किंवा खरेदी करायच्या असतील तर आपल्या नंबरला संपर्क करा. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.